झालं भरून. आता काय ते तिकडे जाऊन उभं राहील लांब. गाडा परत चालू टाकडक टाकडक टाकडक. शक्यंतर नाशिक गोल फिरून बरं का थोडीशी. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज बेस्टपैकी हां तर समजून जा. आणि तर आज आपल्याला थोडं काम आहे आणि ते काल गेलेलं असं होतं का, असं गेलेलं ते आज वापस असं आले. तर त्याच्यामुळे काय करू माहिती का, आता जाऊया एकदा शेतात. आपल्याला आज आला आहे आमच्या शेतात ढोल, कारण की ना हळदीसाठी ढोल करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता सध्या आलेल्या आहे शेतात ढोल. आणि सगळेजण समोर गेले, त्यांचे डबे पण घेऊन जायचे. पप्पाचा डबा तर आई घेऊन गेली आणि आता फक्त मला घेऊन जायचे. ते 2 माणसं आहेत, तर त्यांचे डबे एकदा मी गोळा करतो परत तर डबे घेऊन जाऊ. तर चला तुम्हाला दाखवतो. पण जायचं आहे कसं माहिती आहे, पायी तर जाऊ द्या, आता जसं होईल तसं. तर चलो तुम्हाला दाखवतो आज हळदीला कोण कोण आले आणि कसे पप्पा आहेत, मम्मी आहेत, आणखी 2-3 माणसं आहेत. आणि ते उचलून टाकायला बरं का त्याच्यात त्या ढोलमध्ये. तर तुम्हाला दाखवतो तिथे गेलं कसं असते आणि कसं केलं ना कसं होतं. तर चल सगळे प्लेट डबे करू गोळा, नंतर परत तुम्हाला. तर बघू शकता मित्रांनो, आता आपण निघालो राहणार आणि आपल्याला डबे पण भेटले बेस्टपैकी. चला यार एखादं शेतात जाऊन भेटू, कारण की आता इथून शेत खूप लांब आहे. माझी पण निरी राहिली, त्याच्यामुळं थोडंसं भूक लागली मला. तर शेतात गेल्या खाऊ सगळेजण. बघू शकता मित्रांनो, आता मी पोहोचलो शेतात आणि ते ढोल चालूच आहे. माणसं सगळे गोळा करायला ऑटोमॅटिक. पप्पा हे सगळेजण. पप्पानी तर आधी इकडे बघितलं, दादा बी आले वा, पण दादा जाणार तर बघा हे असं चालूच राहणार गोल 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 गोल. आणि पप्पा हे सगळेजण तेच आहे बघा. 1-2 माणसं त्यांचे डबे आणले का ते, आणि काय दादा चालले तिकडे राहणार. तर बघा एकदा डबे ठेवू जाऊया, नंतर बघू काय करतो. तिथे गेले आवाजच येते की नाही काय माहिती यार. माझा खळलं खळलं खळं 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 वाजायला ते सगळे धूळ धूळ धूळ. एक तर धूळ आपल्याला पसंत नाही, त्याचे सगळं पप्पा लांबूनच बघायला म्हणून इकडं त्यानं कॅमेरा चालू केलाय वाटतो. हां तरी म्हटलं इकडंच बघायचं. जाऊ डबे ठेवू एकदा आणि गिनी ठेवू, जाऊ तिकडे. बघू शकता मित्रांनो, आले काम लागले उचलायचं. पाईप खोलू तोपर्यंत. बघू शकता मित्रांनो, ते आपलं झालं सगळं टाकून. आणि असं घ्यायचं नीट आता तिकडं त्याच्यावर टाकायची हळद. ते चालू धडंग 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 धडंग. तिथे भारी सगळेजण कांदा नीट घेऊन जाऊया का सर धुवून. चलो बघू शकता मित्रांनो, चवळ पण आतून घेतल्यावर ते करते बंद. झालं बंद. आता ट्रॅक्टर येणार इकडं. आता इथून पण ट्रॅक्टर इकडं आले खाली. इथं झालं बंद वरच्या साईडला. सगळं पिवळं पडे हा, धूळ धूळ सगळी पिवळी. कारण की केस असते, ग्रीस असते म्हणून ते चिटकून बसते. इथेच खोलायचं का भाई? हा इथेच खोलायचं. तर बघू शकता मित्रांनो, याला असं जॉईंट क्रश असते आणि जॉईंट क्रशच्या पट्ट्याच्या दरम्यान असं गोल गोल फिरतंय जॉईंट क्रॉस. कोणची कुठे मी रे. मित्रांनो अशी होती ढोल केल्यावर. आणखी व्हायची राहिली.
मामा बी बोलणं खाली जमलं का? अच्छा घरी बघा थोडं अजून फिरवायचं बघा थोडं फिरवा ना फिरवायची का फिरवा जरा हे टाकू थोडंसं काळवट पाण्यात जातं घ्या ना मग जर पाणी तिथंच आहे ना. मी काय करू लागलो म्हणजे मी काय बी करीन. बघू शकतो मित्रांनो ते तोपर्यंत चालू आहे का तोपर्यंत जेवण करून घेऊ बेस्ट तुमचा प्रचार कोण करणार आहे. दाखवा बरं पांडवा तुमच्या भाजी काय बेसन वा तुमच्या याच्यात दुबाड मग ते मपला असन घरचा ते काय भाजी आली पप्पाला जेवण नाही करायचं पप्पा पप्पाचं चालू तिथं फोनवर बेसन देऊ नका त्याला ते म्हणू नका म्हणले त्याला बेसन देऊ नका मग आपला डबा द्या ना इकडे एकदा बोलले डबा द्या ना आपला उबळ मग हा डबा द्या इकडे तर लांबवर निसता उबाळ घर लागायला बेस्ट माझ्या डब्यात काय काय आता पुढे आल्या कोणच होईल बेसन अरे आमचे तर बेसन आल्यात बेस्ट बेसन पोळ्या पोळीच पोळी एकदा जेवण बेस्ट करून घेऊ. तुमचं नाव आईला सांगतो बाय माथा अण्णाला सांग मग जमल मी त्याला आताच म्हणलं अण्णाला सांग म्हणलं तू आईला म्हणा आईला पोराचं ऐकलं नाही तो रे काय होत्या ना बाय मग बघा मित्रांनो इथं हळद टाकली आणि याच्यावर आपल्याला टाकायचे बघा लाकडं म्हणजे हे उडू नये म्हणून हवामध्ये आहे बघा हे तर चवळ उडायतले हे उडू नये म्हणून याच्यावर काहीतरी टाकायचं आपल्याला हे उचलवते हे उडणं खालतं पोरं पण आले डबा घेऊन ते पोरं कधी व्हिडिओमध्ये येत नाही ते फक्त आज डबा घेऊन आलेत बघा त्याला टाकून आणि जे पाठीमागचं राहिले का ते तिकडे टाकायचे बघू शकता मित्रांनो अशी टोपले भरून टाकायचं हे भरलं बी डबं एक बाकी आता याच्यात उरलेल्या याच्यात तेवढी शिंगडी टाकायची काय ते 10-12 कट्टेत एवढंच राहिले आता भांडा बळ मग झालं जर 2-3 टोपले राहिलेत हा होऊ शकता मित्रांनो आता तिकडे घ्यायचे त्या कट्ट्याकर आणि ते 2 जण भरायचे. मी पण आज काम करू लागत थोडंफार आज डोक्याला रुमाल नाही काय नाही पप्पा बी काम करू लागले मामा बी चलो ते बकेट उचल बरं आई बकेट उचल ना बकेट आता सगळे कट्टे टाकायचे बस चलायचे पुढे घेऊन यायला पाहिजे होतं पांडव आदर्श आता इथे कट्टे कसे काय ती कुणी देता येत ना होतला झालं भरून आता काय ते तिकडे जाऊन उभं राहील लांब गाड्या परत चालू टाकडक 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 चल बघू शकता मित्रांनो आता तिकडं ते रणगाडा चालू होते आता फक्त इथं आपल्याला एवढं भरायचं आहे आता कट्टे सगळे भरायचे उभा मग आता काय पटापट हात पाय हली देईन आहे का नाही
उबाळे मग फोटो पाय हात पाय हाली तीन हे वाटतं कॅमेऱ्याचं कमी तरी तरी सगळी हळद एवढी भरली एवढी कट्टे आता ते जे चालू आहे का त्याचं काम गोल ढोलचं तर ते आता सगळं रिकामं करायचे त्या चवळा आतरलं का त्याच्यावर आणि आता नंतर पुन्हा कट्टे आल्याच्या नंतर त्याच्यावर भरायचे. तर बघू शकता मित्रांनो आता उबाळे मामान पप्पा गावाकडे येईल ती मशीन पण झाली सगळा धुरवडा झाला फुफुटा चला एकदा बघून येऊ त्यांचं काय आले कसं म्हणजे बरोबर आले कसं ते लगेच मिळा लागते ना आपल्याला दाखवता एष्ट वेगळे असं ऊन लागायला पुन्हा सत्यानंतर फिरून बरं का थोडीशी थांब थांब एक मिनिट त्याच्या खाली चावळ घ्या तिच्या हो थांब एक मिनिट हे चावळ घ्या थांबा हे हो पिन पडन बरं खाली टाकला पण मध्ये पुढचं दाखव हिचं ते नेट घेऊन आहे त्याच्या लगेच असेल. तर फायनली मित्रांनो त्यांचं खाली करणं झालंय ट्रॅक्टरवाले चाललेत आणि हे बघा इकडं खाली केलं इथं पिवळा ढिगल दिसला का तर आपल्याला जायचं हे नेट घेऊन तिकडं एक आणि आणखी दुसरं एक इकडे एक दिसलं का दोन नेट घेऊन जाते त्याच्यावर आथरायचे तर आणि असं ऊन लागायला आता त्याच्यामुळे रुमाला पांघरून घेतलाय मी ऊन लई लागत आहे रे बाबा मी दिसायलाच का नाही काय माहिती मला दिसत असं ना आता मागं नेट चालू आहे वाढायला हाली हो बघू शकता मित्रांनो सगळी हळद भरून झाली आता बेस्टपैकी अर्धे कटी इकडे लावलेत अर्ध्याच्या पलकून लावलेत ते आता सगळं एवढंच राहिले भरायचे पिवळं दिसायला तेवढंच तर आत्ता काय टेन्शन नाही हळदीचा ताण तर मिटला 2-4 कट्टी बी आली फाटलेली आहे बघा शेलून आता जाऊन आणलेत ना त्याच्यामुळे कसे आलीत हे खराब कट्टी आलीत सगळं इकडं काय ते दोघं जण हे करायत कडी घालायत चल डायरेक्ट आता जाऊ घरी बेस्टपैकी आता असं ऊन लागेल तरी दुसरा रुमाल करून आणला होता सगळा पांढरा पिवळा छरीच झाला आता हे निघतेच का नाही काय माहिती सगळं अंगच पिवळं झाले तर रुमालाची काय चीज आहे आता बी सगळे पिवळेच हे बघा पॅन्ट पाय सगळं सगळं पिवळं काय करा हळद लागली सगळी आता दोघं जण बेस्ट हे करायचं पाणी गिनी पिऊन जाऊ घरी. तर फायनली मित्रांनो मी आता घरी पोहोचलो बेस्टपैकी आणि असं होऊन लागले डोकं दुखायला आता तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय.